नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणांपैकी एक असा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025ला साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला या दिवशी सुगड पूजा करतात. त्यासोबतच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात. तर पुरुष मंडळीसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवत असतात. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. पण काळ्या रंगासोबतच इतर रंगांचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात. तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात. 14 जानेवारी 2025ला सूर्य सकाळी 8:55 वाजता मकर राशीत संक्रमण करणार आहे. यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे. तर देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तर देवीने पिवळे वस्त्र परिधान करत आहात. गदा आणि केसरी टिळा लावलाय. देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे. त्यामुळे यंदाचा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज्य आहे. पण महिला मकर संक्रांती काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केसरी रंगाची साडी नेसणं शुभ आहे. यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केसरी टिळा लावून आल्यामुळे केसरी रंगाचा टिळा, जाईच्या फुलांचा गजरा, पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाची फुले वर्ज्य आहेत. तर मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांचा त्यांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.